हॅलो, आता आपण भीमाशंकरला आलेलो आहोत. सध्या मंदिराजवळील रोड हा सिमेंट काँक्रीटचा बनवण्यात आलेला आहे. पूर्वी हा रोड डांबरीकरण होता, आता सिमेंट काँक्रीट झालेला आहे. भीमाशंकर हे खेड तालुक्यात असून पुण्यापासून सुमारे 127 किलोमीटर अंतरावर असलेल्या 6व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. पुण्यातून बससेवा पण चालू आहेत. पुण्यातून प्रामुख्याने खेड-वाडा मार्गे भीमाशंकरला जाता येते. मुंबईहून येणार असाल तर आपणाला जुन्नरवरून यावे लागते. 151 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून बससेवा सुरू आहेत. मुंबईहून माळशेज, जुन्नर, घोडेगाव मार्गे भीमाशंकरला जाता येते. घोडेगाववरून जर आपण भीमाशंकरला जाणार असाल तर वाटेत आपणाला डिंबे हे धरण लागते. हे पण आपण पाहू शकता. डिंबे धरण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जवळ घोड नदीवरील गुरुत्वाकर्षण धरण आहे. या धरणाच्या पायथ्याशी 5 मेगावॅटचे पॉवर हाऊसही बांधण्यात आलेले आहेत. ते पण आपण पाहू शकता. डिंबेपासून पुढे आपणाला गेल्यावर भीमाशंकरच्या अलीकडे MTDC भीमाशंकर हे हॉटेल लागते. आपण जर मुक्काम करणार असाल तर निसर्गाच्या सानिध्यात येथे राहू शकता. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 230 पायऱ्या आहेत. तसेच वयस्कर लोकांना पालखी उपलब्ध आहेत. भीमाशंकरला दर्शनाची वेळ ही सकाळी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंत असते. येणारे भाविक अभिषेक पूजा करू शकतात. भीमाशंकरला जाण्याची सर्वोत्तम काळ म्हणजे जून ते ऑगस्ट. तसेच पहाटेची आरती 4:30 ते 5 पर्यंत असते. संध्याकाळी आरतीचा टायमिंग 7:30 ते 8 पर्यंत असतो. भीमाशंकर मंदिराच्या मागे स्थित मोक्षकुंड हे असे स्थान मानले जाते जेथे महर्षी कौशिक यांनी देवांना प्रसन्न करण्यासाठी तपस्या केली होती. मंदिराची सध्याची रचना तुलनेने अलीकडची असल्याचे दिसून येत असले तरी भीमाशंकर या मंदिराचा उल्लेख 13व्या शतकातील साहित्यात आढळतो. हे मंदिर शिवाने त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केल्याच्या आख्यायिकेशी निगडीत आहे. शिवाने सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीवर देवांच्या विनंतीवरून भीमाशंकर रूपात निवास केला आणि युद्धानंतर त्यांच्या शरीरातून निघालेल्या घामाने भीमा नदी तयार झाली असे म्हणतात. भीमाशंकर जवळील मनमाडच्या डोंगरात 1034 मीटर उंचीवर अंबिका, भूतलिंग आणि भीमाशंकर या बुद्ध शैलीतील कोरीव काम आहेत. नाना फडणीसांनी बांधलेली हेमाडपंथी रचनेतील एक मोठी घंटा ही भीमाशंकरचे वैशिष्ट्य आहे. हनुमान तलाव, गुप्त भीमाशंकर, भीमा नदीचे उगमस्थान, नागफणी, बॉम्बे पॉइंट आणि साक्षीविनायक या परिसरात भेट देता येईल. 1985 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून भीमाशंकरला घोषित करण्यात आलेले आहे. आपण मंदिरापासून 2 किलोमीटर असलेल्या हनुमानतळे येथे चाललेलो आहोत. पाऊस असल्यामुळे गाडी जाऊ शकत नाही म्हणून आपण आता पायी जात आहोत. रोडवरती चिखल झालेला आहे. हनुमान तलाव हे भीमाशंकरमधील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे जे तुमच्या कुटुंबासोबत एक सुंदर संध्याकाळ घालवण्यासाठी एक आदर्श पिकनिक ठिकाण बनवते. भीमाशंकरमधील लोकप्रिय पर्यटन आकर्षणांपैकी एक हनुमान सरोवर हे पक्ष्यांच्या आणि गिलहरींच्या विविध प्रजातींचे घर आहे जे तलावात वारंवार येतात. जवळच एक प्रमुख धबधबा देखील आहे जो त्याच्या पर्यटकांना आनंदित करतो.